नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आजपासून आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची बखर वाचन करत आहोत. तर हे आहे अनमोल प्रकाशनचं पुस्तक श्री स्वामी समर्थ महाराजांची बखर. तर ह्यामध्ये स्वामींच्या अनेक लीला आहेत. 264 लीला ह्यामध्ये स्वामींच्या आहेत. हे पाहू शकता तुम्ही. हे बघा, 264 लीला आहेत. आणि ही जी बखर जी आहे ती श्री गोपाळबुवा केळकर यांनी लिहिलेली आहे. तर हा गोपाळबुवा केळकर यांचा फोटो आहे बघा. तर यांचा आपण एक छोटासा परिचय पाहूया की श्री गोपाळबुवांनी श्री स्वामी समर्थांचा साक्षात सहवास अनुभवला होता. त्यांच्या अनेक दिव्यलीला स्वतः पाहिल्या होत्या. स्वामींच्या अन्य भक्तांकडून व अंतेवासी जनांकडून शेकडो लीलांचे त्यांनी श्रवण केलेले होते. हे गोपाळबुवा जे होते त्यांनी स्वतः स्वामींचा सहवास अनुभवला होता. त्यांच्या लीला पाहिल्या होत्या. तसेच स्वामींचे जे भक्त होते, सेवेकरी होते, त्यांच्याकडून त्यांनी ह्या लीलांचे श्रवण सुद्धा केलेले होते. आणि त्यानंतर अर्थातच स्वामींच्या आदेशाने अक्कलकोट सोडून चिपळूण येथे त्यांच्या चरणचिन्हांची उपासना आरंभल्यानंतर पूर्वी ऐकलेल्या व पाहिलेल्या लीलांचे स्मरण निरंतर करीत राहणे हाच त्यांचा जीवनछंद बनला. म्हणजे अक्कलकोट सोडून ते आले चिपळूणला. तर हे सुद्धा ते स्वामींच्या आदेशानुसार ते आले आणि स्वामींचे जे चरणचिन्ह होते त्यांची त्यांनी उपासना सुरू केली. आणि ही उपासना सुरू करत असताना त्यांनी जे स्वामींच्या सहवासात ज्या काही लीला पाहिल्या होत्या, अनुभवल्या होत्या, त्याचे ते स्मरण नित्य करत राहायचे. आणि हा जणू त्यांचा जीवनछंदच बनला होता. बुवा चिपळूणला आल्यानंतर 4च वर्षांनी स्वामींनी अवतार समाप्ती केल्यामुळे बुवांचा हा छंद वृद्धिंगत झाला असणारच. म्हणजे बुवा जेव्हा हे गोपाळ बुवा चिपळूणला आले त्यानंतर 4 वर्षांनी श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांची लीला संपवली. म्हणजेच त्यांचा अवतार समाप्ती केली. आणि त्यानंतर सुद्धा गोपाळ बुवांचा हा जो जीवनछंद आहे तो अधिकच वाढला. ते कारण नित्य स्वामींचा ज्या लीला आहेत त्यांचं स्मरण करायचे आणि त्यांचा हा छंद जास्तच वाढला स्वामींच्या अवतार समाप्तीनंतर. मग त्यानंतर त्यांनी हे सगळ्या लीला ज्या आहेत त्या संग्रहित केल्या आणि आपल्यासमोर ही बखर स्वामींची बखर आलेली आहे. तर ह्या बखरमुळे आपल्याला स्वामींच्या अनेक लीलांचा आपल्याला परिचय होणार आहे, माहिती होणार आहेत. तर आपण आता सुरुवातीला लीला पाहूयात. भाग 1. आता ह्यामध्ये स्वामींच्या जन्मपत्रिकेचा इतिहास सुद्धा आहे बघा. स्वामींच्या जन्मकुंडलीचा इतिहास. तर हा जो इतिहास आहे, ही जी छोटीशी कथा आहे, मी ह्यापूर्वी ह्याचा व्हिडिओ तयार केलेला आहे. तो आपल्या चॅनलवरती आहे. तर तुम्हालाही पाहायचा असेल तर त्याची मी लिंक तुम्हाला शेअर करते. तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहावा. तर आपण सुरुवातीला आता पहिली कथा पाहूया. गाणगापूरचे पुजारी दर्शनास आले. श्री स्वामी महाराज साक्षात दत्त अवतार वर्णिले आहेत. ते श्री दत्त श्रीपाद, श्री वल्लभ स्वामी व श्री नरसिंह सरस्वती आहेत. पुढील अवतार श्री स्वामींचा आहे. श्री स्वामी मंगळवेढ्यास प्रसिद्धीस आले नाहीत. गाणगापूर आपले मुख्य स्थान, त्याचे नजीक वास करून प्रसिद्ध व्हावे या हेतूने श्री स्वामी अक्कलकोटामध्ये प्रसिद्ध झाले. श्री स्वामींचे सर्व भक्त त्यांना दत्ताचा अवतार मानून भक्ती करतात. पुढील चरित्रावरून सर्व वाचकांची तशी खात्री होणार आहे. गाणगापूर हे श्री नरसिंह सरस्वतीचे स्थान आहे. तेथे अनेक दत्तोपासक सेवा करून इच्छित प्राप्त करून घेतात. श्री स्वामी महाराज अक्कलकोटास प्रकट झाल्यापासून अनेक सेवेकऱ्यांस अक्कलकोटात जाऊन सेवा करण्याविषयी गाणगापुरामध्ये दृष्टांत झालेले आहेत. म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज हे आपले दत्त अवतार आहेत. दत्त अवतारानंतर श्रीपाद श्री वल्लभ स्वामी यांचा अवतार आहे. त्यानंतर श्री नरसिंह सरस्वतींचा अवतार आहे आणि त्यापुढील अवतार म्हणजे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा आहे. श्री स्वामी समर्थ महाराज हे मंगळवेढ्यामध्ये प्रसिद्धीस आले नाही. त्यानंतर गाणगापूर हे दत्तांचे म्हणजे स्वामींचे हे मूळ ठिकाण म्हणून त्यांनी त्याच्या जवळच नजीकच्या ठिकाणी म्हणजे अक्कलकोटामध्ये त्यांनी वास्तव्य केले. त्यांनी तिथे ते प्रसिद्ध झाले आणि अनेक स्वामी भक्त दत्तांचा अवतार म्हणून त्यांची भक्ती करतात. आता आपण ज्या पुढे काही लीला पाहणार आहोत तर त्याच्यावरून आपल्याला हे नक्की खात्री होणार आहे की स्वामी समर्थ महाराज हे दत्तांचाच अवतार होते. कारण गाणगापुरामध्ये जे कोणी दत्त उपासक असत ते गाणगापुरामध्ये जे काही त्यांच्या इच्छा आहेत त्या प्राप्त करून घेण्यासाठी गाणगापुरामध्ये दर्शनासाठी जात असत नरसिंह सरस्वती महाराजांच्या. पण तिथे गेल्यानंतर त्यांना
अनेक वेळा असे दृष्टांत झाले आहे की तुम्ही अक्कलकोटला जावे आणि तिथे तुम्ही सेवा करावी, कारण अक्कलकोटामध्ये सुद्धा श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, ते सुद्धा दत्ताचे अवतार आहेत, नरसिंह सरस्वतीचे अवतार आहेत. त्यामुळे बरेच जणांना असे दृष्टांत झाले होते. आणि महाराज आनंदात असताना आपण कोण म्हणून त्यांना प्रश्न केल्यास दत्तपुरुष, मूळ पुरुष, वडाचे झाड म्हणून उद्गार निघत. शिवाय मूळ मूळ याप्रमाणे महाराज हमेशा उच्चारित करत असत. एके दिवशी गाणगापूरचे पुजारी श्री स्वामी महाराजांच्या दर्शनास आले. दर्शन झाल्यावर पुजाऱ्या समर्थांनी तुमच्या देवाचे नाव काय म्हणून प्रश्न केला. पुजाऱ्यांनी सांगितले, महाराज आमच्या देवास श्री नरसिंह सरस्वती म्हणतात. ते ऐकून स्वामी महाराज म्हणाले, माझे नाव नरसिंहबान आहे बरे. कित्येक प्रसंगी मीच राम झालो, मीच कृष्ण झालो म्हणून उद्गार महाराजांचे निघत. यावरून श्री स्वामी समर्थ महाराज हे अवतारी होते हे निसंशय आहे. राजश्री चिंतोपंत आप्पाटोळ यांची व महाराजांची सोलापुरास गाठ पडून नंतर महाराज अक्कलकोटास आले, त्याबद्दल साग्र हकीकत पुढे देण्यात येईलच. चिंतोपंत हे महाराजांचे पूर्ण भक्त होते. महाराज हे दत्त अवतार असून त्यांच्या सहवासाचा लाभ होणार हे त्यांस 5-7 वर्षा अगोदरच कळले होते. म्हणजे राजश्री चिंतोपंत जे आहेत आप्पाटोळ यांची आणि महाराजांची सोलापुरास गाठ पडून नंतर ते अक्कलकोटला आले. तर चिंतोपंत जे होते ते महाराजांचे पूर्ण भक्त होते आणि स्वामी महाराजांचा आपल्याला सहवास लाभणार आहे हे त्यांना 5-6 वर्षा आधीच त्यांना समजले होते. तर त्यासाठी ही एक छोटीशी गोष्ट आहे ती बघा. श्री क्षेत्र पंढरपुरास गोपाळबुवा नावाचे महासिद्ध जगदवंद पुरुष होऊन गेले. सन 1846 ते 47 साली राजश्री चिंतोपंत आप्पाटोळ सोलापुरास मामलेदार असता त्यांच्या हाताखालील नगदी कारकून साताऱ्यास रजेवर गेले होते. परत येताना ते पंढरपुरास मुक्कामास आले. आपण कोण, कुठून असता म्हणून बुवांनी त्यांना प्रश्न केला. कारकून म्हणाले, आम्ही सोलापुरास मामलेदार कचेरीत कारकून आहोत. तुमचे मामलेदारास पत्र द्यावायचे आहे असे बुवा म्हणाले व त्यास दौत लेखणी कागद आणण्यास सांगितले. कागद, दौत, लेखणी आणल्यानंतर बुवांनी पत्र लिहिण्यास सांगितले. त्यातील मुख्य मुद्द्याची ही गोष्ट होती की काही दिवसांनी तुला महान योगी सत्पुरुष दत्तात्रेयांची गाठ पडून दर्शन व सहवास होईल. पुढे 7-8 वर्षांनी चिंतोपंताची व श्री स्वामी समर्थांची गाठ पडून चिंतोपंत श्री समर्थांचे निस्सीम भक्त झाले. श्री स्वामी साक्षात दत्त अवतार आहेत याबद्दल त्यांची पूर्ण खात्री झाली होती. गाणगापुराचे श्री नरसिंह सरस्वतीस नवस केलेले पुष्कळ भक्तजन अक्कलकोटा श्री स्वामी सन्निध नवस फेडत असत. तर हा होता भाग 1. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यातील दुसरी कथा वाचणार आहोत, दुसरा भाग बघणार आहोत. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.